कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मार्च महिन्यापासूनच पाण्याची गंभीर टंचाई जाणवू लागली आहे। वाढता उन्हाळा, निसर्गाची अवकृपा आणि पाणी वितरणातील दोष यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिसून येते। त्याचबरोबरीने नागरिकांच्या चुकीच्या सवयीही पाणी टंचाईला कारणीभूत आहेत। मनसोक्त पाणी वापरण्याची सवय, पाण्याचा अपव्यय आणि चुकीची गृहीतकं यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागलंय। प्रत्येक वेळी शासन प्रशासनाला दोष देण्यापेक्षा पाणी टंचाईसाठी नागरिकही जबाबदार आहेत। पाणी टंचाईला कारणीभूत कोण याची उकल करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। कोल्हापूर जिल्ह्याला तशी पाण्याची कमतरता नाही। सह्याद्रीच्या कृपेमुळे जिल्ह्यात चांगला पाऊस होतो आणि प्रमुख धरणांमुळे पाणी वर्षभर पुरतं। शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या, तलाव यांच्यामुळेही हा भूप्रदेश सुजलाम सुफलाम आहे। मात्र गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलतीये। अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवते। अगदी फेब्रुवारी महिन्यापासूनच काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होतो, तर कोल्हापूर शहरातील अनेक भागात पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडतो। सदोष वितरण व्यवस्था, तांत्रिक अडचणी अशा कारणांमुळे अनेकदा पाणी टंचाई निर्माण होते। पण त्याचबरोबर पाण्याची उधळपट्टी आणि पाण्याचा अपव्यय यामुळे आपण पाणी टंचाई ओढावून घेतोय। दरवर्षी वाढता उन्हाळा आहे। ऐन उन्हाळ्यात अनेक झरे, तलाव आणि अगदी नद्या सुद्धा आटू लागल्यात। जंगलातील पाणवठे कोरडे पडतायत। अगदी कळंबा तलावासह पंचगंगा नदीचं पात्रही कोरडं पडतंय। ग्लोबल वॉर्मिंग, पावसाचा लहरीपणा आणि अतिरेकी पाणी वापर यामुळे नजीकच्या काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। उपलब्ध पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत कसं पुरेल याचं नियोजन प्रशासकीय पातळीवरून होतं, पण सर्वसामान्य माणूस उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरण्याचा विचारच करत नाही। अनेक महिला सकाळी दारात पाण्याचा सडा मारताना थेट घरासमोरचा रस्ताही धुवून काढतात। काही महाभाग नळाला पाईप लावून आपल्या गाड्या धुत असतात। काही ठिकाणी पाण्याची टाकी भरून वाहत असते, पण लक्ष दिलं जात नाही। कित्येक जण बाथरूममध्ये बदाबदा पाणी ओतून घेऊन आंघोळ करतात। दाढी करताना, तोंड धुताना नळ चालूच असतो। कित्येक महिलांना धुणं भांडी करताना पाण्याचा नळ चालू ठेवण्याची सवय असते। एकीकडे बादली भरून वाहत असली तरी ती बाया काही लक्ष देत नाही। ग्रामीण आणि शहरी भागात सगळीकडे पाणी वापराबद्दल प्रचंड बेफिक्री आहे। आपण सुधारायचंच नाही असं अनेकांनी चंग बांधल्यासारखी स्थिती आहे। काही महाभाग तर आम्ही पाण्याचं बिल भरतोय त्यामुळे कुणी आम्हाला विचारायचं नाही असा माज दाखवतात। पण जल है तो कल है हे मान्य करणाऱ्या माणसाला अजूनही पाण्याची खरी किंमत समजलेली नाही। पाणी कधीही शिळं होत नाही, तरी सुद्धा अनेक घरात पाण्यानं भरलेल्या बादल्या, घागरी ओतून दिल्या जातात आणि नळाला आलेलं पाणी ताजं म्हणून भरलं जातं। हा निव्वळ मूर्खपणा असतो। पाण्याविषयी बेफिक्री यापुढे परवडणारी नाही। देशाच्या अनेक भागात आणि अगदी कोल्हापूर शहरातही काही ठिकाणी 12 महिने पाणी टंचाई असते। ही परिस्थिती कुठेही उद्भवू शकते, पण सुजाण नागरिकांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि काटकसरीनं पाण्याचा वापर केला पाहिजे। तरच नव्या पिढीकडे पाणी बचतीचे संस्कार संक्रमित होतील आणि पुढील पिढ्यांसाठी पाणी उपलब्ध राहील।